आता मी सावंतवाडीला आहे आणि मी चाललोय मुंबईला आणि जाणार आहे मी मांडवी एक्सप्रेसने. मांडवी एक्सप्रेस काय माहिती तुम्हाला ना, ती फूड क्वीन ऑफ कोकण रेल्वे आहे. आणि आज हाचा एपिसोड जो आहे ना, तो अख्खा आम्ही करणार आहोत या मांडवी एक्सप्रेसमध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करणार आहोत ज्या तिकडे चांगल्या चांगल्या मिळतात आणि तुम्हाला सांगणार आहे की कशी आहे ही ॲक्च्युअली फूड क्वीन. चला बघूया. सो ट्रॅव्हल करताना तुम्ही या ट्रेनमध्ये काय खायचं ते आज मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फुल लिस्ट देणार तुम्हाला, लिस्ट. मडगांव से आने वाली मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 10104 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी. पहिल्या गोष्टी आलेल्या आहेत. काय काय आपल्याकडे 30 रुपयाची मस्त कांदा भजी आली आहे मला पहिली. आणि मी म्हणजे तुम्ही बघाल विदिन 1 मिनिटामध्ये मी कांदा भजी घेतली, मी सँडविच घेतलं, चीज चिली टोस्ट घेतलं, अंड्याचा बर्गर घेतला आणि पॅटीस घेतलेत 1 मिनिटात. एवढ्या गोष्टी आल्या आहेत. आणि मी एक पहिलं मेन्शन करतो, मी ह्या व्लॉगमध्ये जसं दरवी किंचाळतो तसं किंचाळणार नाही, कारण माझ्यावर डब्यात असून लोक पण आहेत आणि अख्खा डबा शांत आहे आणि आपल्याला त्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे. म्हणून थोडंसं गरम कमी आहे. चटणी बोलूया आपण. जे पीठ आहे ना, पीठ सॉफ्ट आहे एकदम, चण्याचं पीठ. मुबलक प्रमाणात कांदा याच्यात आहे आणि मिरची पण. आणि ही मेन चटणी आहे ना, ही चटणी लेजंड आहे, लेजंड. 30 रुपयासाठी क्वांटिटी भरपूर आहे. जर एक माणूस खायला घेतला त्याचं सगळं खाऊन हे पोट भरणार 100%. या भजीला माझ्याकडनं मिळतोय थम्सअप. 30 रुपयामध्ये तुम्ही ही भजी एक प्लेट नक्की मागवू शकता. एवढं चांगलं आहे. ट्रेनमध्ये कधीच मी चीज चिली टोस्ट हा आयटम नाही खाल्ला आहे. तुम्हाला ते एक मॅजिक क्रीमचा टोमॅटो देतात, केचप. आपण याचं मागे वाचूया इन्ग्रेडियंट्समध्ये काय काय आहे. टोमॅटो आहे प्युरी, वॉटर, शुगर, लिक्विड, ग्लुकोज, सॉल्ट, स्टार्च याच्यात. म्हणून मला वाटतं की कधी कधी हे केचप अवॉइड केलेले बरे. याच्यात एवढ्या गोष्टी. आणि हे सगळं मी आजकाल वाचायला लागलो. याचं पूर्ण श्रेय आहे लेबल देखो इंडिया. तो आहे ना इंस्टाग्रामवर जो आपल्याला सांगतो की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं लेबल चेक करा. पण त्याच्यामुळे मी आजकाल प्रत्येक गोष्टीचं पाठी त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे वाचतो. आणि मग त्याच्यामुळे मला जाणवतं की याच्यात नक्की पहिलं काय आहे. तर टोमॅटो प्युरी आहे याच्यात, पण यात स्टार्च बिर्च भरपूर गोष्टी आहेत. तर राहू दे. आता आपण खाऊया चीज चिली टोस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही उघडून बघाल तर आतमध्ये एकदम कमी चीज आहे, म्हणजे हे नाचीज आहे लिटरली. कांदा भरपूर आहे ह्याच्यामध्ये, कॅप्सिकम, कांदा आणि नाचीज. चीज कमी आहे म्हणजे चीज टाकलं आहे ना ते क्रीमी आहे आणि त्याला बटर मुबलक प्रमाणात बटर लावलं आहे. त्यामुळे चव छान झाली आहे त्याची. त्यात जर ना थोडेसे गार्लिकचे तुकडे असते ना तर मजा आली असते, पण ते नाही आहे. नुसतं कांदा आणि कॅप्सिकम आहे. सो हे ब्रेडचे जे एजेस आहेत ते जरा कडक आहेत. पण मला कुठे वाटतं 50 रुपयाचं हे खाण्यापेक्षा 30 रुपयाची भजी मला बरी वाटली. 50 रुपयाची असल्यामुळे मी थम्सअप पण देत नाही आहे. यू कॅन अवॉइड दिस आय फील. 3ऱ्या मिनिटाला इकडे चहा पण आलेली आहे. चहाचा रंग बघाल तर जरा तो पांढरट आहे. आणि तुम्ही जर कोकण साईडने येत असाल उलटे तर तुम्हाला अशा मस्त मावशा भेटणार ज्या तुम्हाला फणसाच्या गऱ्या बिऱ्या विकणार. ते कोकण रेल्वेचा पार्ट नाही आहेत, पण ते कोकणाचा पार्ट आहेत, त्यामुळे तू तेही खाऊ शकतात कापेगरे. पण आपण आता जी चहा घेतली आहे, चहा घेतला आहे म्हणे, चहा घेतला आहे आणि आपण आता पिऊन बघूया. 10 रुपयाचा आहे. याला आपण चहा नाही म्हणू शकत. हे ओके चहा आहे एकदम. पाणी जास्त आहे सर्वात याच्यात, दूध खूपच कमी आहे. म्हणजे पाणी जादा चहा आहे, पाणी कम चहा नाही आहे. रेल्वेच्या मानाने ओके चहा आहे. जर तुम्हाला कधी गरम गरम हवं असेल तरी चहा मागवायला हरकत नाही. बाकी चहा तुम्ही अवॉइड करू शकता. ओ वाव. या ट्रेनला जेवढ्या पण गोष्टी मिळणार आहेत त्या आपण सगळ्या ट्राय करणार आहोत, सगळ्या खाणार आहोत. मी तुमचा शबरी आहे. मी सांगणार तुम्हाला की कुठली फळं गोड आहेत. आणि दुसरी गोष्ट एक अजून मला बोलायची आहे की अख्खी ट्रेन मी आल्यापासून बघतोय अगदी साफ आहे. त्यामुळे त्याला प्लीज घाण करू नका. तुम्ही जे पण खाल ते कुठलं बिस्किट टाकून नंतर बाहेर प्रत्येक टॉयलेट येते त्यांनी ठेवलेलं आहे कचरापेटी. आणि दुसरी गोष्ट आहूजा आणि कॅटरिंग, हे आहूजावाले जे आहेत ना ते जर असतील तुमच्या ट्रेनमध्ये तर त्यांचं फूड हे चांगलं आहे असं मी ऐकलं लोकांकडनं. तर आहूजा असतील तर आहूजामुळे या ट्रेनला हे कॉफी पण नाही ना दादा. कौन सा कॉफी है ये? नेस कॉफी. समझने वाले को इशारा कॉफी आहे. हे म्हणतात की ही नेस कॉफी आहे. तर बघूया आपण की नक्कीच ही नेस कॉफी आहे का. की नाही असं आहे ना की या कॉफी आणि जो मी चहा प्यायलो त्या दोघांनाही आयुष्यात चहा आणि कॉफी बनायचं होतं, पण ते बनू शकले नाही आहेत.
त्यांनी प्रयत्न पूर्ण केलाय कॉफी बनण्याचा, पण त्यांचे एफर्ट्स काफी नाही आहेत. अजून एफर्ट्स पाहिजेत तेव्हा ही कॉफी बनेल. 17 नंबर भरायला लागेल. चांगलं बनणार. हो, 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्हाला पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील कॉफी बनायला. पण मी म्हणेन दोन्ही गोष्टी मागून बघा आणि मग त्या म्हणा की किती फालतू आहेत. काय 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 टमाटो सूप आता बेसिक्सच्या कॉफी होती. टमाटर सूप दे दो अभी. कितने का है? ऑडियन्स के लिए 35 रुपीज का टमाटो सूप है. सामान किती झाले दाखवा आता. हे बघा, इथे एक बर्गर आहे, इथे मसाला. हो, क्वांटिटी अच्छा आहे इसका. अरे 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 क्वांटिटी चांगली आहे. मोठा ग्लास आहे. तुम्हाला गव्हर्नमध्ये ह्या ब्रेड स्टिकमध्ये एक मॅजिक आहे. तुम्ही जर हे ब्रेड स्टिक असं ठेवलं आणि इकडनं तुम्ही खेचू शकता सूप. मी काही दाखवतो, तुम्ही काही बघताय. असं थोडी होतं. काय पण वाटतंय ना खरं. ब्रेड स्टिक्स आर रिअली गुड, नॉट बॅड. पुढं आहे ते सिंधुदुर्गामध्ये येईपर्यंत माझं अर्ध पोट भरलेलं आहे. विचार करा. त्याने चाट मसाला टाकलाय ना वरून, त्यामुळे छान त्याला चव आली एक कशी. आणि सूप इज गुड. हे इथे फूडचं भडीमार चाललंय. म्हणजे सो कुडा आहे ते सिंधुदुर्गामध्ये मी आतापर्यंत 4 आयटम घेतलेले आहेत. नाव बॅक टू सूप. सूपचं गुड गोष्ट माहिती काय, चांगली गोष्ट. हो, घेतलं सूप ना एकदम थिक आहे. ओके. आणि टोमॅटोचं जे प्युरी पण टाकलं याच्यात ते खूप छान आहे. गरम पाहिजे असते कशासाठी. आपण चहा किंवा कॉफी मागवतो, अवॉइड चहा आणि कॉफी. कारण चहा कॉफी फक्त गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये फ्लेवर आहे चहाचा आणि फ्लेवर आहे कॉफीचा. पण हे सूप वर्थ इट आहे. 35 रुपीज असलं तरी पण हे प्रॉपर टोमॅटोचं सूप आहे. सूपला माझ्याकडनं नक्कीच मिळतोय थम्स अप. छान जर बाहेर पाऊस पडत असेल, आतमध्ये AC फुल असेल तर सूप एकदम तुम्हाला मस्त वाटणार प्यायला. आपण ओके, वडा मस्त गरमागरम वडा आहे. हा जो बेसन आहे त्याचा अरोमा पण छान आहे. म्हणजे कुठं ते चांगल्या तेलात पण त्याला तळलेलं आहे हे मी सांगू शकतो, कारण त्याचा अरोमा छान आहे. त्याला मस्त शेंड्या पण आहेत, त्यामुळे क्रंची पण आहे वडापाव. आणि हा वडापाव असं कुठलं बाहेरचं नाही आहे. ते केटरिंग जो इथे आतमध्येच ट्रेनमध्ये बनलेला वडापाव आहे. इवन पाव पण खूप परफेक्ट आहे. जास्त असा मोठा छोटा नाही आहे. भाजीचा रंग पण जसा असायला हवा तसा आहे. सो मोहरी पण छान दिसते आपल्याला. बटाटा एकदम चांगला स्मॅश झाला आहे आणि मॉइस्ट दिसतोय, असं ड्राय नाही अजिबात. आतली भाजी आहे ना थोडीशी ड्राय आहे. 90% हा मुंबईच्या वडापावच्या क्लोज गेलेला आहे आणि याची चव पण चांगली आहे. युजली ट्रेनमध्ये जे वडापाव मिळतात ते बथड असतात. मी जेव्हा जनशताब्दीने येत होतो आणि तेव्हा चिपळूणच चढले वडापाव. मला वाटलं चिपळूणचे वडापाव चांगले असणार, म्हणजे बंडल होते. हा वडापाव क्वालिटी वडापाव आहे. नॉट लाईक जसं आपल्याला मुंबईला गाड्यांवरती मिळतो, बट ट्रेनमधल्या वडापावपैकी मला वाटतं हा बेटर वडापाव आहे. 20 रुपयाच्या वडापावला माझ्याकडे मिळतोय. नक्कीच थम्सअप, गुड टू गो. तुम्ही वडापाव पण मागू शकता. काय आलं? दहीवडे आले. दहीवडे कसे आहेत? 50 का एक दे दो ना भाई. थँक्यू. दहीवडे इधर ही बनत आहे. सब इधर बनता है सब. क्या बात आहे. चला आपण ट्राय करूया आता. 50 रुपयाचे दहीवडे आले. त्याच्यामध्ये प्रॉपर 1, 2, 3, 4 वडे आहेत आणि मस्त दही पण आहे. दहीची पण थिकनेस एकदम छान आहे. काय दही क्वालिटी आहे यार. म्हणजे हे दही आहे ना, हे दही लावलंय यांनी रे लिटरली. थिकनेस बघा याचा. तर वडे खाऊया आपण. काय मस्त वडे आहेत. जे वडे पण आहेत ना ते वडे पण छान सॉफ्ट आहेत. दही वडे मस्त भिजलेले आहेत ते वडे, असे ड्राय नाही आहेत. कधी कधी दही वड्यामध्ये वडे असतात ना, तुम्ही उघडलेत ना तर आतमध्ये गोळा राहतो किंवा ड्राय असतात. पण हे बिलकुल पण तसे नाही. ते प्रॉपर मॉइस्ट वडे आहेत आणि दही पण छान दही आहे. उगीच जास्त गोड पण दही नाही आहे. 50 रुपयासाठी या भरचूक दही वड्याला माझ्याकडनं मिळतोय या ट्रेनमधला पहिला गोल्डन थम्सअप. इथे ती ह्याच्यासारखी आहे, कुऱ्हाड्यासारखी आहे. कुऱ्हाड कशी पहिली वेगवेगळी येत गेली तर ह्याच्याकडे की ही सोन्याची आहे, ही चांदीची, तो नाही बोलला. तसं तुम्हाला पहिले काय काय गोष्टी ऑफर होतील. सँडविच, अंडा, वडापाव, मोहा आवरा, भुकेला कंट्रोल करा. दहीवड्याला येऊ दे. दहीवडा खा. दहीवडा बाप आहे. सो आता कणकवली पण येते स्टेशन आणि आमच्या हातात अजून एक प्रकार आहे ज्याचं नाव आहे आहुजा अँड केअर कॅटरिंग.
आणि अहुजाचंच तुम्ही असेल तरच खा, कारण हा स्टॅम्प इम्पॉर्टंट आहे. आणि ते बघा परफेक्टली लिहिलं आहे की हे काय आहे, बटर ब्रेड स्लाइस आणि 2 क्यूटीएस्ट नाही कटलेट्स लिहिलं आहे ते. पॅकेजिंग डेट अननोन, काहीच नाही, कधी खाऊ शकता. कधी खाऊ शकता. देर इज नो एक्सपायरी टू इट. अगेन मॅजिक किंगचा टोमॅटो केचप अवॉइड करा. हे काय चटणी पाव. चटणी पाव नाही, याच्या आतमध्ये टाकायचं आहे ते. कटलेट जरासे हे वाटतात मला डायसी, तेलकट पण खूप आहेत. असं करून ह्याला असं फोल्ड करतो, एक चादरीत गुंडाळला आहे त्याला मी. आणि मेन काय नाही, यांचा पाव जो आहे ना, हा पाव खूपच ओके क्वालिटी पाव आहे. कोथिंबीर दिसली मला, बटाटे दिसले मला, म्हणजे आतमध्ये गोष्टी आहेत. काय म्हणतात, ऐवज भरलेला आहे कटलेटच्या आतमध्ये. दहीवड़ा मस्त है, सबसे अभी तक जो खाया उसमें सबसे बेस्ट दहीवड़ा था. आप जीत गए. आप आते रहो, बोलते रहो. और आप सब्सक्राइब करते रहो. हे जे आहे ना, हा जो आयटम खूप पिठूळ आहे. ऐवज आहे याच्यात, पण ह्या ऐवजाला चव नाही एवढी खास. 50 रुपयासाठी फन नाही याच्यात. जसं आई म्हणते ना की हे खाल्लं पाहिजे आणि पोट भरतं, हा तो वाला आयटम आहे. थँक्यू. हो हे बघितलं काय ब्रो, याच्यामध्ये म्हणजे मला वाटलं हे फक्त नावावरती बर्गर आहेत. नाही पाव सुधरवलं पाहिजे. पाव खूपच बकवास आहेत. पण तू हे बघशील, त्यांनी प्रयत्न केला आहे. हे बघ, याला कोलेस्लाव म्हणतात, कोल्डस्लाव म्हणतात, कोल्डस्लाव म्हणतात. तुम्ही कमेंट करून सांगा, मग पुढच्या वेळी बरोबर म्हणू. आणि हे बघा, दिसतंय तुम्हाला, व्यवस्थित दिसतंय. कॅबेज विबेज एकदम, गाजर, कॅप्सिकम आणि अंड, मिरचीवालं मसाला अंड आहे. आणि जर हा मेसीवाला प्रकार आहे, अर्जेंटिनावाला नाही. मसाला ऑमलेट मस्त आहे. लागले काय? कारण मी दाढी कमी केली आहे. तुम्ही शिवाय होता ना मला कमेंटमध्ये, टाकल्या दाढी कर. अरे कमेंट येतात मला, टाकल्या दाढी कर, म्हणून कमी केली मी दाढी. मी बुली करता मला. मग लोक पर्सनल होतात कमेंट्समध्ये, यार प्लीज मला टाकल्या बिकल्या बोलू नका. मी हाती रडत असतो उशीखाली. तुम्ही येता माझे केस कापायला. दर 3 दिवसाने माझे केस वाढतात. दर 3 दिवसाने मला ब्लेडने केस कापायला लागतात. काय माहिती तुम्हाला. एखादं टकल्याला विचारा काय मेहनत असते टकला व्हायला. खूप छान आहे. ऑल दॅट शेट, दिस इज रिअली गुड अंडा बर्गर. मी सांगतो ना, जर ह्यांनी पावाची क्वालिटी सुधारवली ना, तर हा खतरनाक बर्गर आहे. ह्यातला ऐवज, ह्यातली चव आणि ह्याला सॉसची चव, म्हणजे हा सॉस पण बनवला ना यांनी, हा वाला. हे थांबतच नाही, कुठेतरी पाव मार खातोय म्हणून मी देतोय थम्सअप. बट दिस इज क्लोज टू गोल्डन थम्सअप. दिस इज रिअली गुड बाय. सो 50 रुपयामध्ये मला हा वसूल वाटतोय. सो हा आणि दही वडा देतो ताई. कितने का अपना घेतला तू? थँक्यू. नाही मटका दही बी आहे ना, मटका दही बी देतो. हे यांचं मटका दही आहे. मला मटका दही करणं अपेक्षा जास्त आहेत, कारण मगाशी मी ज्यांचे दही वडे खाल्ले ते मला खूप आवडलेले, ज्याला मी गोल्डन थम्सअप दिलाय. सो 35 रुपीजचं यांचं मटका दही आहे. साखर टाकून घेतली मी, तुम्ही पण साखर टाकून घ्या. आणि दहीची हे बघा, कन्सिस्टन्सी खूप छान आहे. कितने काय भाई? 120 का दे दो भाई, दे दो. काय झालं, मी ना चुकीचा पण घेतला इथे की मी सगळं खाणार आणि सगळं खाण्यामध्ये एवढं येणार आहे माहिती नव्हतं मला. 20 रुपीज नाही तुझ्याकडे? संपले आपले पैसे, संपले पैसे आमचे. चल आपण आता याचं दही खाऊया. हे मटका त्यांनी दिलाय आणि त्याच्यात मी दही आहे. हे मटका दही जसं मटका दही असतं तसं बिलकुल नाही. म्हणजे दही मटक्यात लावलेलं नाही आहे यांनी. युजली मटका दही हे मटक्यात लावतात, त्याच्यामुळे त्याला तसा वेगळा हे येतो, काय म्हणतात ना, फ्लेवर येतो. आणि त्याला छान, त्याला ते हे पकडतं, थिकनेस येतो साईडला. तसं काही नाही, दही बनवलं आहे आणि मटक्यामध्ये टाकून वर लावून दिलेलं आहे. सो बेसिक आहे,
पण दही चांगलं लागलं यांचं, आंबट आहे छान दही. ज्याच्या कोणाचं पोट खराब असेल, ज्याला लागतं दहीच खायचं असेल, जसं आमचा कॅमेरामन आहे ज्याचं पोट खराब आहे, तर ही त्याच्यासाठी डिश आहे. फ्रस्ट्रेशन ॲलर्जी. काय 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 तुला? पोटबीट नाही खराब होत मला. फ्रस्ट्रेशन ॲलर्जी. फ्रस्ट्रेशन, फ्रस्ट्रेशन ॲलर्जी, फ्रस्ट्रेशन. मला तर ताप आहे. TAAP. बेसिक. त्यामुळे याला शेलफिशची ॲलर्जी आहे. व्हेरी सेल्फिश पर्सन ना, म्हणून तसं होतं अशा लोकांना. ते त्यांच्यासाठी आहे दही. नाही त्याने खावं, पण दही चांगलं आहे. माझ्याकडे थम्सअप. आता मला कधीच वाटलं नव्हतं की मला या मांडवी एक्सप्रेसमध्ये माझा दी फेवरेट आयटम खायला मिळेल. तो आहे चिकन लॉलीपॉप. मला वाटतं तुम्ही ना एकदा इथे जेव्हा ह्यांचं फूडचं चालू होईल, लोक फिरायला, तेव्हा हावरेपणा बिलकुल करू नका. जरा थांबा, हळूहळू गोष्टी रिव्हील होतील की नक्की इथे काय काय मिळतंय, आणि मग तुम्ही डिसाईड करा की नक्की तुम्हाला काय मागवायचं आहे. अजून 8 तास बाकी आहेत या जर्नीमध्ये. 1 तासामध्ये एवढ्या गोष्टीला पुढच्या 8 तासात काय येणार, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला वाटतं मला झोपूनच बाहेर काढतील इकडनं. एक बघायला तर शेजवान सॉस आहे, खूपच थिकनेस कमी आहे त्याची. जरा त्याच्यात पाणी टाके बडावा हवा आहे. ओ एकदमच पिल्लाचे, कोंबडीच्या पिल्लाचे लॉलीपॉप आहेत. कव्वा लॉलीपॉप. म्हणजे हे ॲक्च्युअल जो लॉलीपॉप आपण स्वीट म्हणून खातो ना, ते चाटत चाटत, तसे हे लॉलीपॉप आहेत. खूपच कवळा आहे हा लॉलीपॉप. ह्याला जरा ठेवलं महिनाभर तर मोठा होईल मला वाटतं. मिक्स फ्रूट आला आता. मिक्स फ्रूट मी रिव्ह्यू देणार नाही मित्रांनो, कारण हे काय तिथे बनवत नाहीत, ते बाहेर निघून कापतायत. फक्त कॅमेरा दाखव एकदम. मिक्स फ्रूट कितना रुपये काय भाई? 50. ठीक आहे, जाओ. अच्छा आहे लेकिन. चला आपण खाऊया आता लॉलीपॉप. ऑइल पण खूप दिसतंय मला. चांगली गोष्ट म्हणजे काय आहे, बऱ्याच ठिकाणी लॉलीपॉप ना चिकटवलेले असतात. चिकटवलेले गोळे वेगळे असतात, ते दांड्या वेगळे असतात. तसे फेक नाही आहेत, रिअल लॉलीपॉप आहेत. जरी छोटे असले तरी एकदम रोड साईड शायनिंग असतो ना, तो वाला फील आहे. अजिनोमोटोचं आहे, त्याशिवाय एवढी चांगली चव येणारच नाही या गोष्टीला. लॉलीपॉप खाणारे खरे खरे ट्रू लॉलीपॉप खाणारे असतात. जो चायनीजच्या गाडीवरती लॉलीपॉप खातो त्याला लॉलीपॉप आवडणार. एकदम लोकल लॉलीपॉप आहेत, पण चांगले लॉलीपॉप आहेत. क्वालिटी लॉलीपॉप, गुड लॉलीपॉप. जर 120 रुपयाचं आहे म्हणून थम्सअप. ट्रेनमध्ये तुम्हाला चिकन लॉलीपॉप मिळतं, याच्यावर सुंदर गोष्ट काय असू शकत नाही. हा का लॉलीपॉप? तुझी आमच्यावर मजा आहे, आम्ही खूप खाणार आहोत. जशी ही करते लहान मुलांना पण आवडणार आहे. इव्हन तेल पण घाणेरडं तेल नाही की त्याला वास मारतो काय. आय थिंक म्हणूनच या ट्रेनला फूड क्वीन ऑफ कोकण रेल्वे मिळालेलं आहे पारितोषिक. मला गुलाबजामकडनं जास्त अपेक्षा नाही आहे. अरे अरे हे गुलाबजाम कुठले एकदम बंगाली स्टाईल गुलाबजाम आहेत. गुलाबजाम बघाल ना टेक्स्चर वाईज तर जरा मला तो पिठूळ वाटतो, कारण आतून दिसतो तुला ड्राय ऑलरेडी झाला आहे तो. हे बघ दिसतं इथे, त्याच्या आतपर्यंत रस गेलेला नाही आहे, जरा ड्राय आहे ते. ट्राय करून बघू. म्हणजे ज्याने आयुष्यात चांगले गुलाबजाम खाल्ले त्याने गुलाबजाम बिलकुल नाही आवडणार. व्हेरी पाक चांगला आहे. गुलाबजामाचा जो पाक आहे ना तो पाक छान आहे, पण गुलाबजाम कुठेतरी असे ते आतनं ड्राय आहेत, पूर्ण मॉइस्ट नाही आहेत. म्हणजे तुम्ही ह्याला गुलाबजाम म्हणून कम्पेअर केले तर हे ओके आहेत, पण जर तुम्हाला कधी गोड म्हणून खायचं आहे या ट्रेनमध्ये तर हे गुलाबजाम चांगले आहेत. त्यामुळे या गुलाबजाम माझ्याकडनं मिळतोय थम्सअप. नॉट बॅड. चिकन दम बिरयानी है, चिकन फ्राइड राइस है, चिकन चिल्ली है, अंडा बिरयानी है, चिकन लॉलीपॉप. और वेज में क्या है? लावा टाक. चल कढ़ाई पनीर बटर. हाँ चिकन बिर्याणी देना एक, और एक चिकन कढाई देना. चिकन बटर चिकन नको. लंचची ऑर्डर केलेली आहे, आता झोपू शकतो आपण. चिकन कढई हे आम्ही लंचला मागवलं होतं, ते आता आलं आहे. तर पटापट मी चव घेतो आणि तो सांगतो कशी आहे. तुम्हाला 2 चपात्या मिळतात, एक राईस मिळतो आणि तुम्हाला एक भाजी मिळते चिकनची. आपलं रेग्युलर जे आपण कढई मागवतो ना तशामध्येच आहे. गुड क्वालिटी फूड, म्हणजे ग्रेव्हीची थिकनेस पण छान आहे. कॅप्सिकम भरभरून टाकले त्यांनी. चिकन पण चांगलं आहे. सॉफ्ट चिकन, एकदम सॉफ्ट चिकन. पण आम्ही खातोय ना ते थंडगार झालं आहे, पण तरी पण त्याची क्वालिटी व्हेरी गुड.
म्हणजे आतापर्यंतचा मी रेल्वेमध्ये केलेला लंच, कारण रेल्वेमध्ये एकदम घाणेरडे लंच मिळतात, पण हा लंच खरंच कुठल्या तरी हॉटेलमध्ये आपण मागवला आहे असा मला फील आहे. व्हेरी गुड ग्रेव्ही, लिटरली रेस्टॉरंटमधला फील आहे इथे. चपाती पण चांगली आहे. आपण राईसवर खाऊया. खूप छान फूड आहे. मला हे बिलीव्ह नव्हतं की ट्रेनमध्ये मला असं काहीतरी लंच मिळेल. टू गुड, दिस इज रिअली टू गुड फॉर 230. क्वांटिटी भरपूर आहे याची. राईस पण परफेक्ट आहे. 2 चपात्या आहेत. 2 जण हे आरामात खाऊ शकतात कम्फर्टेबली. माझ्याकडनं या डिशला थम्सअप. म्हणजे मला मी खरंच बोलतो, मला बिलीव्ह होत नाही आहे की आपल्याला एका चालत्या ट्रेनमध्ये असं छान लंच मिळतोय, तो पण एवढा क्वालिटीवाला लंच. आणि बाय द वे इथे ना थाई सिस्टम नाही आहे. तुम्हाला एक एक अशी डिश मिळणार. म्हणजे तुम्हाला आयदर एक कढाई चिकन मिळणार किंवा जर बटर चिकन आहे, चिकन बटर म्हणतात इकडे त्याला, ते मिळणार. आणि तुम्हाला 2 चपात्या, प्रत्येकाला भात आणि अशी भाजी मिळणार प्रत्येकाबरोबर. आता आपण ट्राय करूया यांची बिर्याणी. सालन पण दिलं आहे. आणि हे मध्ये मध्ये अंधार होतं कारण मी बोगद्यातनं जातोय. अजूनपर्यंत कुठल्याच ट्रेनच्या बिर्याणीमध्ये सालन मिळालं नव्हतं. त्याने सालन दिलं आहे. आय एम व्हेरी इम्प्रेस. बिर्याणी म्हटलं हाताने खायला लागेल. पीसेस पण आहेत मोठे मोठे. मसाला पण आहे व्यवस्थित, लेअर आहे याला. सिनेमन, तेजपत्ता, खडे मसाले प्रॉपर पडले याच्यामध्ये. तेजपत्ता. चिकनची क्वालिटी तर कमाल आहे. अजिबात ड्राय नाही झाली आहे बिर्याणी. मॉइस्ट आहे. खूप छान बिर्याणी आहे. मसाला घेतो ना, मसाला घेतला मी आता. 150 रुपयामध्ये खूप छान बिर्याणी आहे. खूप छान, खूप म्हणजे खूप छान बिर्याणी आहे. ओव्हरऑल मी या मांडवी एक्सप्रेसमध्ये या लंचच्या मीलमध्ये खूप इम्प्रेस आहे. ते सालन पण ट्राय नाही केलं. सालन ट्राय करूया आपण. हो, सालनमध्ये टमाटर मध्ये बघ अंड आहे. म्हणजे हे सालन पण नाही आहे, अंडा करी आहे ही. त्याने अंडा करी दिलं आहे. प्रॉपर अंडे आतमध्ये. अंडा करी मग बाप आहे. मी इंडियन रेल्वेला आणि कोकण रेल्वेला सपोर्ट करण्यासाठी हे खरंच खूप छान देत आहेत. 150 रुपयामध्ये बिर्याणी माझ्याकडनं मिळतोय. गोल्डन थम्सअप. तुम्ही ह्याला आपल्या बाहेर मिळतात अशा बिर्याणीला कम्पेअर करू नका. कम्पेअर करा की रेल्वेमध्ये कशी बिर्याणी मिळते. आणि थंडगार असून पण मला बिर्याणी खूप टेस्टी वाटते. बाहेरचे कोकण सुंदर दिसते, धबधबे दिसत आहेत, त्यामध्ये असं काहीतरी छान तुम्हाला जेवण मिळत असेल आणि गरमागरम काल असू मी तर अमेझिंग. आय लव्ह दिस ट्रेन. ही फूडी लोकांची ट्रेन आहे. मी आता घोषित करतो, मांडवी ट्रेनच्या तुम्ही जर फूड लवर असाल तर नक्की प्रेमात पडाल. ऑलवेज खूप चांगलाच असतो, नेहमी चांगला असतो, एकदम मस्त. ट्रॅव्हलला पण, फूडला पण आणि टायमिंगला पण. हां, आणि मी कायम ह्याच ट्रेनने प्रवास करते. दुसरी कोणतीच ट्रेन मी गावावरून मुंबईला जाताना कोणतीच ट्रेन नाही. मांडवी एक्सप्रेस सेम क्वालिटी आहे. काहीही चेंजेस नाही अजूनपर्यंत 25 वर्षात. ही जी मांडवी एक्सप्रेस आहे ना ती मॅड आहे. ती मॅडवी एक्सप्रेस आहे. आणि हे लोक एवढं खायला घालतात ना. म्हणजे आता कुठे माझा लंच झाला होता त्याने तर आणून दिलेत मला हे मेथी भजी. आणि अशी मेथी भजी मी आयुष्यात कधी बघितली नाही आहे. खाऊन बघूया आपण. ते लोक मेथी भजीचं नाव केलं त्यांनी काय आयडिया केली माहिती आहे. त्यांनी आपला जो इथे हे पण मिळतो, साबुदाण्याचा वडा पण मिळतो. तर साबुदाणा वड्याचं जे आतलं असतं जो ऑलिव्हज तो त्यांनी त्याच्यात टाकला आहे. मस्त त्याच्यामध्ये रोस्टेड पीनट्स आहेत आणि थोडीशी मेथी आहे. हा शेफ इनोव्हेटर वाटतं इकडचे. चव काय नाही आहे, मीठ कमी आहे भजीमध्ये मला वाटतं. आणि मेथीची चव एवढी काय लागत नाही याच्यामध्ये. पण पकोडा म्हणून आयटम ठीक आहे, आयटम चांगला आहे, टाइमपास आहे फुल. बट मी त्याला मेथी भजी म्हणू नका आणि भजी म्हणून वाटत नाही आहे. माझ्याकडनं याला थम्सअप आहे. तुम्हाला जर टाइमपास म्हणून ट्राय करायचं असेल तर ट्राय करा, पण तुम्ही अवॉइड पण करू शकता, नो नीड. सो दादा मगापासून बटर चिकन खातात आणि त्यांच्या खाताना मी एक्सप्रेशन बघतो की ते एन्जॉय करतात खूप. तर मला वाटतं मला पण एक ट्राय केलं पाहिजे. जर मी एक तुमचं घास घेऊन बघू का कसं आहे. बटर चिकन ट्राय करू. एक तर थंडगार झालेलं आहे ऑलरेडी, पण तरी पण थंडगार जेवणाची चव असेल त्याचा अर्थ जेवण बाप आहे. अरोमा तर खूप मस्त आहे.
धाबा स्टाईल आहे हे बटर चिकन, धाबा स्टाईल बटर चिकन आहे. आणि ॲक्च्युली बटर चिकन नाही समजो का, आणि बोनलेस नाही म्हणून याचं नाव आहे चिकन बटर. 170 रुपयाचं बटर चिकन आहे गाईज हे. 170 रुपयाचं. माझ्याकडनं याला 100% मिळतोय गोल्डन थम्सअप. बटर चिकन या ट्रेनमध्ये मस्ट बाय. बटर चिकन नाही, चिकन बटर मस्ट बाय. असं प्रत्येक ठिकाणी स्टॅम्प आहे की आहूजा केअर अँड केटरिंग शिरा उपमा, 120 grams ऑफ शिरा, 120 grams ऑफ उपमा. काय दिसतोय बघ, बघूनच मला कळतं की चांगलं आहे. ऐवज बघ भाई, केवढा आहे बघ गोष्टी याच्यामध्ये. मिरच्या त्याच्यामध्ये पीनट्स आहेत, आपले शेंगदाणे आहेत, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जिरा दिसतंय. जे का चांगल्या तुम्ही कुठल्या पण, आता मी जसं साऊथ इंडियन रेस्टॉरंटला जातो आणि आपण शिरा उपमा मागवतो, तो जो येतो त्या क्वालिटीचा आहे हा. अमेझिंग उपमा आहे. गाजर बघ काय काय बनायचे आहेत. दोघांचे पण 50 रुपये आहेत. अनबिलिव्हेबल आहे हे, अनबिलिव्हेबल. आता म्हणजे शिरा ट्राय करूया. शिऱ्यात पण म्हणा मनुका बिनुका पायनॅपल शिरा आहे. मनुका आणि सगळं तूप बीप व्यवस्थित दिसतंय मला याच्यात. हा शिरा आहे यार. दिस इज नेक्स्ट लेवल स्टफ. या मांडवी एक्सप्रेसमध्ये मी आज दिवसभर जेवढं खातोय त्यातली ही जी गोष्ट आहे, 50 रुपयासाठी शिरा उपमाची 125 ग्रॅम 125 ग्रॅम त्यांनी मोजून दिलेत तुम्हाला. आणि तेवढं आहे दिसतंय तुम्हाला की प्रॉपर हेवी झालेलं आहे. या गोष्टीला माझ्याकडनं मिळतोय. इंडियन रेल्वे आणि कोकण रेल्वे तुम्हाला सल्यूट. डायमंड थम्सअप. दिस इज A1 क्वालिटी प्रोडक्ट. मी बिलीव्ह होत नाही मला की मी हे इंडियन रेल्वेमध्ये बसून खातोय या गोष्टी. माझी खरंच एक कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आपण एक पेटिशन साईन करूया की हे जे आहूजा आहेत त्यांना प्रत्येक ट्रेनमध्ये आहूजा असले पाहिजेत. कारण बाई त्यांनी कमाल आणली आहे. 27 वर्ष ते बहुतेक सर्व करत आहेत या ट्रेनमध्ये. आणि या ट्रेनला उगीचच फूड क्वीन हे टायटल मिळालं नाही आहे. माझं नाव हरी प्रभाकर गोरगावकर. मी 25 वर्ष काम करतो. क्वालिटी चांगली दिली तरच पॅसेंजर खाणार. कस्टमरला चांगलं दिलं तरच आम्हाला चांगले कस्टमर भेटणार. म्हणून आम्ही चांगली क्वालिटी देतो. आणि 25 वर्षापासून आम्ही अशीच क्वालिटी देतो. ज्या लोकांना खाण्याची टेस्ट माहिती आहे ते लोक ह्या गाडीची बुकिंग करतात. रेल्वेतलं जेवण हे आतापर्यंत कसं असायचं ना की ते जोखमीचं काम होतं. म्हणजे जीवावर खेळून ते जेवण खावंसं म्हणजे काम होतं. ते त्याची टेस्टिंग करणं ते आम्ही तुमच्यासाठी करतोय. आमच्यासाठी किती आपण 15 डिशेस 17 ते 18 डिश खाल्ल्या आहेत. अजून 4-5 खायचे आहेत. म्हणजे फक्त हा व्हिडिओ करण्यासाठी ही ट्रेन घेतली. नाहीतर आम्ही सिंधुदुर्गवरून फ्लाईट करणार होतो. हो फ्लाईटच करणार होतो. रास पैसा आमच्याकडे. म्हणजे काही पैसा बिसा नाहीये. सबस्क्राईब करा. आमचे पण दिवस येऊ दे फ्लाईटचे. तर आता हा पुढचा प्रकार माझ्यासमोर आलेला आहे तो आहे गरमागरम पंजाबी समोसा. ॲक्च्युली मी एक घेतला आहे पण हे 2 देतात आणि 2 समोसाची किंमत आहे 35 रुपये. मी एक घेतला 20 रुपयाला कारण मी खूप खातोय दिवसभर. रंग बघायचा, रंग माझा वेगळा. लाल रंगाची भाजी आहे, चिंचे चटणी चिंचेची, ती खाऊया आपण. हा बिकानेरवाला समोसा, बिकानेरवाला. जे बिकानेरवाले असतात ना शॉप्स त्यांच्याकडे समोसे मिळतात. हा तोवाला समोसा आहे. ह्याचं आवरण अप्रतिम आहे. आतला जो मसाला आहे ना सो माझ्या स्टाईलचा नाही आहे. म्हणजे काही लोकांना आवडू शकतो. मी तो काय ना गुरुकृपाचा A1 समोसा खाणारा माणूस आहे. मला पांढरी भाजी लागते, ही लाल भाजी आहे. नॉट सो महाराष्ट्रीयन समोसा अँड नॉट सो पंजाबी ऑल्सो. थम्सअप. थँक्यू. थंड आहे लेकिन दाबेली. तर आता अजून एक प्रकार हातात आलेला आहे. म्हणजे हे काय ना, ही ॲक्च्युली एक्सप्रेस नाही आहे, ही खादाड एक्सप्रेस आहे. इथे एवढ्या गोष्टी आहेत ना खाण्यासाठी की तुम्ही म्हणजे काय आता यार, हे लोक मारून टाकून खाऊन खाऊन. चला दाबेली खाऊया. दाबेली आलेली आहे. एक काय ना, एक गोष्ट कमी आहे दाबेलीमध्ये, बटर. दाबेलीमध्ये ॲक्च्युली खूप बटर पाहिजे आणि त्याच्यात मिसिंग आहे. हेल्दी दाबेली आहे ही. सो आपण हेल्दी दाबेली खाऊया. स्पेशल काय नाही, ही दाबेली नका खाऊ. दाबेलीला बटर का लागतं? कारण बटर जर केलं ना तर ते पाव छोटा होतो आणि मस्त क्रिस्पी होतो. आता काय झालं आहे, तो बटर एकदम हे दिसतो तुला, इथे दिसतोय हक्काचा तो नॉर्मल पाव आहे. त्यामुळे तो तोडताना पण ना चुई होतोय खूप. मला दाबेली व्हायचं होतं आयुष्यात
पण अजून मला वेळ आहे आयुष्य दाबेली व्हायला. थोडंसं अजून आयुष्य बघ, मग तू दाबेली बनशील. मग दाबेलीला माझ्याकडनं थम्सअप पण नाही आहे, नथिंग. 20 रुपयाची आहे, मला 15 रुपयाला मिळाली आहे, म्हणून मी काय चांगलं बोलून असं नाही. दाबेली नॉर्मल, ओके, अवॉइड. ते काय करतात, वडापावचा पाव उरला एकदम, हे आईचं किचन आहे की उरलेल्या गोष्टी कशा वापरायच्या आणि कशा काढून टाकायच्या आपल्या किचनमधनं. पोरांनी घाललं पाहिजे, ते त्यांचा पर्पज आहे. ट्राय कर ना, ट्राय तर कर. एवढं बोललो मी, ट्राय तर कर. बरं आहे, फक्त गोड नसून खातात चालेल, काही खायला मागत नाहीत, फक्त गोड नसून खातात. बघ ना. सो अशा प्रकारे आमची ही मांडवी एक्सप्रेस उर्फ खादाड एक्सप्रेस इथे संपलेली आहे. पायरी दादर स्टेशन आहे, आम्ही इथे उतरलो आणि मी अख्ख्या या ट्रेन जर्नीमध्ये एवढं पोट भरून काढलं आहे ना की माझं मन खुश झालं या ट्रेनमुळे. मांडवीला का तिला फूड क्वीन ऑफ कोकण रेल्वे म्हणतात हे मला आज कळलं. आणि मी खरंच सांगतो की एवढं सुंदर कॅन्टीन कुठल्याही रेल्वेचं मी अजूनपर्यंत अनुभवलं नाही आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की बाकीच्या रेल्वेजने पण इकडनं इन्स्पिरेशन घ्यावं आणि त्यांच्या कॅन्टीन सुधारावं आणि चांगलं ज्यांना शताब्दीमध्ये चांगलं जेवण नाही मिळत तिकडे चांगलं जेवण मिळालं पाहिजे. वंदे एक्सप्रेस, वंदे भारत जी आपली ट्रेन आहे तिच्यामध्ये पण चांगलं खायला मिळत नाही, तिथे असलं कॅन्टीन असलं पाहिजे. तर माझी प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा लोकांना आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये अजून ट्रॅव्हल करायला सांगा लोकांना, कारण ही एक्सप्रेस धमाल आहे. आणि हा एपिसोड मी तो संपवतो आहे. भरपूर दमलो आहे मी, अख्खा दिवस खात होतो आणि खाऊन दमलो आहे, तर आता मी झोपणार आहे. तुम्ही एपिसोड लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना कळू दे की आपल्या इंडियन रेल्वेमध्ये काय अमेझिंग खाणं मिळतं. यासाठी हा एपिसोड होता. चला बाय.